नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की माझ्या सगळ्या मैत्रिणी मजेत आहेत. तर आज आहे 26 ऑगस्ट, म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया. तर या दिवशी हरतालिका या व्रताचं पूजन केलं जातं. तर असं म्हणतात की हरतालिका व्रत हे सगळ्या व्रतामध्ये मोठं किंवा महत्त्वाचं व्रत आहे. तर सर्व सुवासिनी किंवा कुमारिका सगळेजण या म्हणजे सुवासिनी आणि कुमारिकाच या व्रताचं पूजन करतात. तर म्हणजे आपल्याला चांगला नवरा मिळवण्यासाठी कुमारिका व्रत करतात, किंवा आपलं सौभाग्य चांगलं राहावं, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी सुवासिनी हे व्रत करत असतात. तर आज मी म्हणजे माझं सकाळी सगळं आवरून झालेलं आहे. घराची स्वच्छता झाली, साफसफाई झाली, झाडू पुसून झालं आहे. आणि आता मला करायची देवाची पूजा. तर मी आधी देवघर सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि ते देव असे मी एकदम स्वच्छ असे लख्ख पुसून म्हणजे स्वच्छ केलेले आहेत एकदम. ते पितांबरीचं शुद्धम जे येतं ना त्याने. आणि इथं असे फुलं वगैरे मी सगळ्या ह्या पत्रावळी पण जमा करून ठेवलेल्या आहे आता इथे. आणि हे बघा, हे सगळे असे देव मी मस्त स्वच्छ स्वच्छ लखलख करून ठेवलेले आहेत इथे. देवाचे म्हणजे आता तुम्ही मला म्हणताल, सगळ्या मैत्रिणी मला म्हणतील की हे तू असे किचन ओट्यावर काय ठेवले. तर माझ्याकडे थोडंसं जागेचं म्हणजे जागा थोडी लहान आहे, आणि त्याच्या आधी मी सगळा किचन ओटा असा क्लीन वगैरे करून घेते आणि मगच आपले देवाच्या पूजेला सुरुवात करते. आणि अशा प्रकारे मग सगळे देव आधी मी सगळे स्वच्छ करून घेते आणि पुसून वगैरे इथे ठेवून देते. आणि मग आता नंतर ह्याच्यानंतर मी पूजेला लागत असते. चला तर मग आता करूया आधी देवाची पूजा, आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते हरतालिके व्रताची मांडणी. माझी देवाची पूजा आता झालेली आहे पूर्ण. तर अशी इथे मी दिवे लावलेले, एक तुपाचा आणि तेलाचा दिवा आपला नेहमीच असतो. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओज पण दाखवलेले की मी तुपाचा आणि तेलाचे असे दोन्ही दिवे लावत असते. तर इथे देवांचे वस्त्र मी पूर्ण बदललेले आहे. देवांचा शृंगार केला आहे छानपैकी, देवीचा, कृष्णाचा. आणि गणपती बाप्पांना पण आपण छान मुकुट घातलेला इथं. आणि आज घरचीच फुलं निघालेली देवांना सगळी. तर आता इथे सुरुवात करत आहोत आपण हरतालिके पूजेची मांडणी. तर याच्यासाठी मी आधी स्वच्छ चौरंग करून स्वच्छ पुसून घेतला आहे चौरंगाला. त्यावर लाल वस्त्र टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी असं इथे तर समया ठेवलं. तर सगळ्यात आधी पूजेच्या आधी आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत. आणि मी केळीचं पान इथं ठेवलेलं आहे, कारण ह्याच्यामध्येच मी जी वाळूची आपल्याला महादेवाची पिंड बनवायची असते ना, तर ती मी इथं बनवणार आहे. तर कारण काय होतं की असं वाळू आपण धुवून घेतो ना, तर ती ओली असल्यामुळे आपला कपडा खराब होण्याची हे असते. त्यामुळे मी असंच प्लेटमध्येच बनवते. तर आता इथं मी रांगोळी काढून घेते आहे. म्हणजे मला असं खूप काही छान अशी रांगोळी येते असं नाही आहे. आणि खूप जागाही खूप कमी आहे तिथं, त्याच्यामुळे मी असं छोटीशी साधीशीच रांगोळी काढते. त्याच्यावर हळदी कुंकू मात्र आपण रांगोळीवर टाकायचं, म्हणजे टाकायचंच आहे. तेव्हाच कुठं म्हणजे आपण रंग जरी भरले तरी हळदी कुंकू टाकायचं पांढऱ्या रांगोळीवरती. तर असं मी आता इथं माझी रांगोळी छानशी काढून झालेली आहे. आता कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पाची आधी पूजा करत असतो. म्हणजे सगळ्यात कोणत्याही पूजेच्या आधी देवाचं पूजन म्हणजे बाप्पाचं पूजन असतं. तर इथं बाप्पांना अभिषेक घालते मी. तर इथं पंचामृताने, दह्याने आणि गंगाजल पाण्याने देवांना आपण छानपैकी अभिषेक करून घ्यायचा आहे. तर गणपती बाप्पांचा कोणत्याही पूजेच्या आधी बाप्पांचा अभिषेक असा करायचा आणि पूजेला सुरुवात करायची असते. म्हणजे आपल्याकडे ही पद्धतच आहे की आपण गणपती बाप्पाचंच आधी पूजन करत असतो कोणत्याही पूजेच्या आधी. तर असं देवांचं मी इथे अभिषेक पूर्ण झालेला आहे माझा. आणि आता आपण इथे गणपती बाप्पांचं स्थान आधी तयार करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी देवांना आता आपल्या बाप्पांना टीका करते चंदनाचा, त्यांना मोत्याचा हार घालते आहे. म्हणजे मोत्याचा, फुलाचा कोणताही घाला, आता मोत्याचा आहे तर मी मोत्याचा घातलेला आहे. त्यानंतर बाप्पांना आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे वस्त्रमाळ मी इथं अर्पण केलेली आहे. त्यानंतर मी पूजेसाठी म्हणजे विकत तर फुलं आणलेलेच आहे, पण आज घरच्या जास्वंदाला फूल आलं होतं आणि बाप्पाला प्रिय असं जास्वंदाचं फूल आहे, तर ते पण इथं अर्पण केलेलं आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि बाप्पाची प्रार्थना करायची, आणि नंतर इथून पुढे आपल्या पूजेला सुरुवात करायची. तर सगळ्यात आधी आता इथे मी हे विड्याचं पान ठेवून घेते आहे. तर 2-2 करून असे 5 पान आपल्याला म्हणजे जोडी जोडी अशा 5 ठेवायच्या असतात विड्याच्या पानाच्या. माझ्याकडे नव्हतं तर मी एकच ठेवली. त्याच्यावरती आपल्याला हळकुंड, खोबरं, बदाम, सुपारी, खारीक असं आणि पैसे म्हणजे रुपयाचं नाणं असं ठेवायचं आहे. आणि त्याची पूजा करायची, हळद कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायची आणि त्याची पूजा करायची. तर माझ्याकडे एक होतं तर मी एकच ठेवलेलं इथं. म्हणजे आपल्याकडे जे काही साहित्य अवेलेबल आहे, जे आपण सहज मिळू शकतो, त्यांनी पूजा करायची. असा काही अट्टाहास नाही की आपण एवढेच ठेवले पाहिजे. ठेवले तर चांगलंच आहे. आता ह्यानंतर मी वाळूची म्हणजे जी आपली नदीकाठची वाळू होती ना, ती घेतलेली आहे आणि त्याची पिंड बनवते आहे. तर वाळूची पिंड इथं आपल्याला बनवायची महादेवाची, म्हणजे ह्याचं सगळ्यात जास्त महत्त्व ह्या पूजेला आहे. तर त्यानंतर
आपण म्हणजे समुद्राच्या काठची वाळू आहे तर तीसुद्धा इथं घेऊ शकतो. समजा वाळू नाहीच आहे आपल्याकडे तर मग आपण तांदूळाची सुद्धा पिंड बनवू शकतो. परंतु आपण जी मूळ आपल्याकडे जे महादेवाची पिंड असते ना देवघरामध्ये त्याची मात्र पूजा इथं करायची नाही. इथे आपल्याला सेम हेच पाहिजे, वाळूचीच पूजा आपण इथे करत असतो. तर म्हणजे वाळूपासून महादेव आपण इथे बनवत असतो. तर इथे मी असं सखी पार्वतीचं स्वरूप म्हणून वाळूचेच बनवते आहे. ॲक्च्युली याच्या मूर्त्यासुद्धा येतात पण त्या माझ्याकडे नाही आहेत, म्हणून मी त्याचं प्रतीक म्हणून मग इथे वाळूचंच बनवलेलं आहे, सखी आणि पार्वती. तर अशा प्रकारे इथे महादेवाची पिंड वाळूची बनवून झाली आहे, सखी पार्वतीचं स्वरूप बनवून झालं आहे. आता आपल्याला महादेवाला अभिषेक करायचा आहे. तर इथं दुधाने आणि दह्याने पंचामृताने देवाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर याच्यामुळेच मग मी ही जे पान ठेवले ना केळीचं किंवा ताटामध्ये असं कुठेही, याच्यामुळे आपण ही पूजा मांडू शकतो. कारण काय होतं, हे सगळं पाणी ह्या कपड्यावर पसरतं तर बाकीची पण पूजा खराब होते, म्हणून असं ताटामध्येच मी ही पूजा करत असते. तर त्याच्यानंतर आपल्याला देवाला प्रिय, सगळ्यात प्रिय असं भस्म आपल्याला देवाला इथे अर्पण करायचं आहे. आणि आपण स्वतःसुद्धा देवाला म्हणजे देवाचं जे भस्म असतं ते स्वतःलाही लावायचं आहे, कारण देवांना प्रिय आहे म्हणतात, भस्म खूपच जास्त प्रिय आहे. त्यानंतर सखी आणि पार्वतीला आपण हळद, कुंकू, अक्षदा, सौभाग्याचं जे लेणं आहे ते सगळं त्यांना करायचं आहे. हळदी कुंकू टाकायचं, त्याच्यावरती व्हायचे. त्यानंतर इथे अशोक सुंदरी म्हणजे शिवपार्वतीच्या मुलीचं वास्तव्य असतं असं म्हणतात. तर तिथेसुद्धा आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदानी पूजा करायची आहे. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला चंदन, जे रक्तचंदन तर त्यांनी अर्पण करायचं आहे. अबीर गुलाल अर्पण करायचं आहे देवाला. त्यानंतर आपण काळे तीळ आणि अक्षदा ह्यांचंही अर्पण करायचं आहे. म्हणजे आता एवढंच आहे की ह्या गोष्टी असल्या अवेलेबल तर करा, नाही तर ठीक आहे, काही हरकत नाही. अक्षदा, हळदी कुंकू तर आपल्याकडे असतंच, आपण तेवढंही अर्पण केलं तरी चालतं. म्हणजे महत्त्वाचं असं इथं की पूजा करताना महत्त्वाचा आपल्याला मनामध्ये भाव असला पाहिजे देवासाठी, तो खूप महत्त्वाचा आहे. तर इथं असं मी फुलं अर्पण करते आहे. तर काही विकतची फुलं आणलेली, काही घरची फुलं होती आज निघालेली. आणि देवांना असं आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. फळं आणि दूध, साखरेचा नैवेद्य देवांना असतो आज. तर 5 प्रकारची फळं लागतात. समजा नसली तर आपण एक एक फळंसुद्धा 5 ह्याच्यात घेऊ शकतो. 5 केळी, 5 सफरचंद असं काही आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर देवांना आपण जल अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणारं असे असतात पत्री असतात, ज्या झाडांची पानं जे आपण म्हणतो ना, तर त्या असतात. तर इथं मी त्या आता अर्पण करणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मी जे देवांना प्रिय असं आहे बेल, तर बेलाची पानं देवांना खूप प्रिय आहे, तर ती आधी आपण अर्पण करायची देवांना. त्यानंतर मग 5 झाडांच्या 5-5 पत्री मी घेतलेल्या आहे. 5, 21, 11 अशा स्वरूपामध्ये आपण घेऊ शकतो, जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे. आता माझ्या गार्डनमध्ये जेवढे होते तेवढं मी घेतलेले आहेत. तर जास्वंद आहे, कण्हेर आहे, त्याच्यानंतर सीताफळ आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे स्वास्तिकचं झाड आहे. असे बरेच जे जे झाडं आहेत त्यांच्या पत्री मी जमा केल्या आणि त्या देवांना अर्पण केलेले आहे. तर आता तुम्ही अपार्टमेंटमध्ये, फ्लॅटमध्ये राहत असाल तर हे सगळं काही नसतं अवेलेबल. तर काय होतं ना, मार्केटमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आता मिळायला लागलेल्या आहेत. म्हणजे आता मी स्वतः बघते, अगदी वाळूसुद्धा, हरतालिकेच्या पूजेची वाळूसुद्धा मार्केटमध्ये मिळते आता. तर तुम्ही तसंही घेऊ शकतात. नाही नसलेच तर जे काही तुमच्याकडे असतील पानं, फुलं, नाही काही तर बेल तर मिळतोच, तो बेल जरी वाहिला तरी चालतो. तर मी काय म्हटलं, सगळ्यात महत्त्वाचं काय की मनामध्ये भाव असायला हवा आपल्या, आणि आपल्या मनात श्रद्धा असायला हवी, हेच खूप महत्त्वाचं आहे. तर इथं चाफ्याची पण पत्री होती माझ्याकडे, तर ती पण मी अर्पण केलेली देवाला. तर अशा प्रकारे जेवढ्या जेवढ्या पत्री आहेत त्या सगळ्या मी देवाला अर्पण केलेल्या आहेत. त्यानंतर देवांना, समईला, ह्यांना सगळ्यांना आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत. तर इथे मी आता फुलं सगळ्यांना अर्पण करणार आहेत. म्हणजे देवालाही अर्पण करायचे आहेत, समईला आपण जो काही फराळ प्रसाद ठेवला देवाला त्याला सगळ्याला आपण पुष्प अर्पण करतो असं म्हणतात. म्हणजे फुलांनी किंवा अगरबत्तींनी आणि काय होतं की सगळे पूजेचं सगळं वातावरण आपलं सुगंधित होऊन जातं एकदम. आता इथे महत्त्वाचं आहे की वस्त्रमाळ, वस्त्रमाळसुद्धा खूप महत्त्वाची, तर देवाला वस्त्रमाळसुद्धा अर्पण करायची आहेत, फुलं अर्पण करायची. तर हे बघा इथे ना जास्वंदीचे आज बरेच फुलं निघाले होते, तर जास्वंदीचं फुल मी इथं देवाला अर्पण केले. बाकी काही फुलं तर मी विकतच आणलेली मार्केटमधून, तर ती अर्पण केलेली इथं देवाला. तर ह्या पूजेला कसं आहे की म्हणजे असलं तर ठीकच आहे सगळं, नसलं तर तुम्ही महादेवाची फक्त वाळूची पिंड तयार करा आणि मनोभावे त्याची प्रार्थना करा, त्याचंच महत्त्व आहे. म्हणजे जसं कथेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे तरी पार्वतीने देवीने केली होती तशी पिंड आपण बनवायची आणि बेलाची पानं तिने वाहिली होती. तर त्याप्रमाणे आपण तेवढंही केलं तरी चालतं ह्या पूजेला. त्यानंतर मी हरतालिकेची कथा वाचून घेतलेली आहे.
जे आहे ना, की पार्वती म्हणते महादेवांना, की मी तुम्हाला कशामुळे प्राप्त झालेले आहे, तुम्ही मला कशामुळे प्राप्त झाला आहात, मी असं कोणतं व्रत केलं होतं की ज्याने तुम्ही मला मिळाले. तर महादेव म्हणतात, की सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ असं हरतालिकेचं व्रत तू केलं होतंस आणि त्या त्या पुण्याईनं तू मला प्राप्त म्हणजे मी तुला प्राप्त झालेलो आहे. तर पार्वती देवीने सुद्धा म्हणजे असं जंगलात जाऊन महादेवांचं प्रतीक म्हणून मातीची पिंड बनवली होती, वाळूची किंवा मातीची अशी पिंड बनवली होती आणि बेलाची पानं त्याच्यात चढवली होती. तर त्या प्रकारची ती जी कथा आहे, ती कथेचं मी आधी वाचन केलं. त्यानंतर मग मी देवाची आरती केली. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण गणपतीची आरती करतो आणि त्यानंतर मग हरतालिकेची आरती केलेली आहे. तर इथे मी अगरबत्ती वगैरे धूप लावून घेतलं आहे. सगळं वातावरण असं सुवासिक, सुगंधित झालेलं आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या त्या वातावरणाने मन प्रसन्न होतं आणि देवांना हात जोडून प्रार्थना केली आहे, की मी जी काही पूजा आज केली आहे तुमची देवा, ती तुम्ही स्वीकार करा आणि माझ्याकडनं म्हणजे तुमच्या मुलीकडनं जर काही चुकी झाली असेल तर तिला क्षमा करा आणि मनोभावे देवाची प्रार्थना करायची आहे ते. आणि अशी तर मग मी पूजा केलेली आहे हरतालिकेची आणि तुम्ही कशी पूजा केली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशी इथं आपली हरतालिकेची पूजा पूर्ण झालेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे माझी हरतालिकेची पूजा झालेली आहे. आरती केली आणि कहाणी वाचली. हरतालिकेची जी कहाणी असते ना, ती पण मी वाचली आहे. आणि आता आज मी दिवसभर उपवास करणार आहे. म्हणजे उद्या गणपती बसल्यावरती मी तो उपवास सोडत असते. तर दिवसभर आपण फळं आणि दूध, चहा वगैरे असं घेऊ शकतो. परंतु प्रत्येकाचं आपल्या आपल्या तब्येतीनुसार आहे. म्हणजे जर ज्याला जमत नसेल, काही गोळ्या वगैरे चालू असतील तर त्यांनी फराळाचं केलं तरी चालतंच. आणि मी आज अशी पिवळी साडी घातलेली आहे. तर आपण लाल, हिरवा, पिवळा असा कोणताही रंग घालू शकतो. म्हणजे हे 3 रंग शुभ असं मानतो ना आपण, तर ते त्यापैकी एक रंग आपण घालायचा. तर मी पिवळा रंग घातलेला आहे. पांढरा किंवा काळा रंगाची साडी आज घालायची नसते. तर अशा प्रकारे माझी हरतालिकेची पूजा झालेली आहे. आणि तर आता ह्या ब्लॉगला मी इथेच संपवते आपल्या. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.